देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. हरी याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. माझा मागे मागे, अवघे 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 माझा मागे मागे. आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी. म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी. हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी, आजी तो पोट भरी. पुरे म्हणाल तो भरी, 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 पुरे म्हणाल तो भरी. तुका मने सांगा घाटे, तुका मने सांगा घाटे, नका भरू पोटे, 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 नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो भरी, 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 पुरे म्हणाल तो भरी. गोपार कुमार, 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 गोपार कुमार. यारे लागे,
जय गोमाता, जय श्री
नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नजरदयी सद्गुरु गुरु हा संत कोईचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु बिन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्व विश्वात्मके देवे साधक मंडळी आणि भक्तगण मंडळी गुरुभक्त सेवाभावी गोमाता सेवक सर्वजण या ठिकाणी आमच्या संप्रदायाचे आणि जगद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा यांच्या 27व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. हा खरं पाहिलं तर अमृत कालावधी आहे, अमृत महोत्सवी कालावधी आहे. भारतवर्षासाठी हा अमृत महोत्सवी कालावधी आहे आणि आमच्यासाठी आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू नाही का. म्हणजे आमच्यासाठी या कालावधीमध्ये प्रत्येक दिवस हा सोनियाचा आहे. आजी सोनियाचा आत्ताचा आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन. म्हणजे आमच्यावर अखंडितपणे प्रत्येक दिवशी अमृताचा वर्षाव होत असतो नाही का. आणि या अमृत कालामध्ये या अमृत वर्षावामध्ये आपल्या समुद्र मंथनातून सुद्धा अमृत निघालं नाही का. आणि अमृत कोणासाठी निघालं आणि कोणासाठी अमृताचं प्रयोजन होतं बोला. कोणासाठी? देवासाठी. आसुरासाठी अमृताचं प्रयोजन होतं का? नव्हतं. तरी सुद्धा त्या अमृत वाटपाच्या क्षणामध्ये काही असुर रूप बदलून वेगळ्या वेशभूषेमध्ये अगदी सोज्वळ रूप घेऊन त्या ठिकाणी बसले होते. मात्र परमात्मा परमेश्वर याच्या नजरेतून ते सुटणं शक्य नाही नाही का. आणि रूप बदलून जरी आलं तरी रूप बदललं म्हणून गुण बदलतीलच असं सांगता येत नाही का. आणि म्हणून गुणानं ओळखलं जातं. तसं जे कोण बसले होते तिथं त्यांनाही त्यांनी शोधून काढलं. असो आमच्यावर हा अमृत वर्षाव चालू आहे आणि या अमृत वर्षावामध्ये जर आपले गुण सोडून
आसुरी गुण सोडून केवळ रूप बदलून न येता नाही का आसुरी गुण सोडून जर कोण येण्याची इच्छा धारण करत असेल तर त्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी सेवेला घेतलेला हा जो अभंग आहे हा काल्याचा प्रसंग आहे. आणि काल्याचा प्रसंग म्हणजे बरंच आपल्या शास्त्रामध्ये किंवा संतांच्या वाङ्मयामध्ये असं असतं की चरित्र ते सांगावे गोकुळी केले ते नाही का, किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळापर्यंत काला, कारण असं म्हटलं जातं की भगवंतानी काला एकदाच केला आणि तो सुद्धा गोकुळात केला. आणि म्हणून गोकुळातलं जे चरित्र आहे ते चरित्र या काल्याच्या प्रसंगामध्ये सांगायचं असतं नाही का. आणि म्हणून बरीच कीर्तनं किंवा सर्रास कीर्तनं ही त्या चरित्रामध्ये असतात. मग ते सगळं सांगत बसतात जे काय आहे ते नाही का. मग ती कोण पुतना आली, मग तो आमका कोण ठकसेन आला, मग तो कोण आला नाही का, आणि त्याची कशी त्या बाल कृष्णानं आणि सवंगड्यांनी त्या ठिकाणी वाताहत केली. आणि ते आपण सगळं ऐकतो चरित्र बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे नाही का. पण अभंग लिहिलेत काल्याचे ते संतांनी लिहिलेले आहे. काला केलेला आहे तो भगवंताने केलेला आहे. काला दोघं करतात. एक भगवंताने काला केला, दुसरा काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. म्हणजे दुसरा काला केला तो संतांनी आणि पहिला काला केला तो भगवंतानी गोकुळामध्ये. आता हा जरी काल्याचा एवढा प्रसंग असला तरी ज्या अर्थानं भगवंताला काला अपेक्षित आहे, ज्या अर्थानं संतांना काला अपेक्षित आहे, तो या द्वापार जे काय युग आहे नाही का त्या युगाच्या अगोदर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर काल्याच्या प्रयोजनासंदर्भानं अशा काही घटना, अशा काय प्रसंग किंवा अशा काय इव्हेंट नसतील का, असे काय उत्सव नसतील का, हा एक विचार करण्याचा भाग आहे. तर या ठिकाणी घेतलेला जो अभंग आहे अभंगाकडे आपण जाऊया आणि मग या विषयाकडे येऊया आपण. तर याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला विठाला विठाला. अभंग संतांचे आहेत. संतांची भाषा समजायला सोपी पण मार्मिक असते. केवळ शब्दार्थावर थांबून चालत नाही, लक्षार्थावर थांबून चालत नाही, भावार्थावर पण थांबून चालत नाही. संतांनी सांगितलेल्या आणि त्यांना अपेक्षित असलेल्या गर्भितार्थापर्यंत गेलं पाहिजे. आणि गर्भितार्थापर्यंत जाण्यासाठी महाराज गर्भितार्थाला जाऊन पोहोचलेले, गर्भितार्थ आतमध्ये उतरवलेले आणि गर्भितार्थावर आरूढ झालेले संत सद्गुरू मार्गदर्शक म्हणून लाभले पाहिजेत. त्यांच्या चरणाशी बसून आपल्याला तो विषय समजून घेतला आला पाहिजे. तरच आपल्याला संतांच्या अशा साध्या सोप्या अभंगातला गर्भितार्थ समजू शकतो नाही का. आणि म्हणून सोपा अर्थ आहे. भगवंत या ठिकाणी सवंगड्यांना म्हणजे काल्याच्या प्रसंगाने विचार करता भगवंत त्यांच्या त्या कालखंडामध्ये जेव्हा तिथं आहेत तेव्हा जे काय बाळगोपाळ त्यांच्या सोबत होतं, मग ते कोण वाकड्या, अजून कोण तुमचा पेंद्या, अजून वेड्या वाकुडा बोबड्या पेंद्या कोण कोण आहेत ना का, त्या सगळ्या आपल्या गड्यांना माझे गडी कोण कोण घ्या याती भिन्न निवडून जे काही गडी त्यांना निवडलेले आहेत त्या सगळ्या गड्यांना या ठिकाणी थोडस आवाहन करतात. याल तरी
आता ते केव्हा करतात आणि काय करतात तो प्रसंग आहे, पण ते आव्हान करतात, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर. हा नीट आहे का? हा आग्रह नाही, बळजबरी नाही, कारण येते पाहिजे येरा गबाळ्याचे म्हणून याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. दोनदा शब्द वापरलं, दुरुक्ती केले महाराज. दुरुक्ती होते त्यावेळेस त्यांना त्या शब्दावर जोर द्यायचा असतो. कोण कोण म्हणजे जोर देऊन बोललेलं नाही. कोण म्हणजे नक्की कोणते सांगा. मागे मागे म्हणजे मागेच, मागे मागे म्हणजे मागेच. मागे मागे राहून मागच्या मागे गळटणारे नको, मागे धरून एकदम, नाही का. बरेच वेळेला मागे मागे हाय म्हणून बघतो आपण, तर मागचं मागे कुठं राहिलं ते कळत नाही. पुढचा चाललाय पुढे, नाही का, पुढे एकटाच, मागचे सगळे कुठं, अरे कुठे गेले सगळे गायब, नाही का. म्हणून अवघे हा शब्द फार महत्वाचा आहे. अवघे आणि अवघे हा शब्द महाराज भगवंताच्या तोंडातला आहे का याचा थोडा विचार करावा लागतो, कारण त्याचं थोडं वेगळं असतं. तो एकट्यालाच कोपऱ्यात घेईल, एकट्यालाच म्हणेल अर्जुना दिली बघ तुला दिव्य दृष्टी. बाकीचे काय झालते बाबा, बाकीच्यांना काय झालतं, तो एकटाच काय. आपण जाऊ त्याच्याकडे. बाबांनी फार अर्जुनाची गंमत केली तिथे. अवघे म्हणजे सर्वजण हा शब्द अपेक्षित आहेच, पण जो कोणी येणार आहे त्याला म्हटलंय अवघा ये. अवघा म्हणजे सगळा, सगळा ये. फक्त ध्यान येऊ नकोस. लक्ष द्या, बरीच मंडळी आज इथं ध्यान बसलेले आहेत, अवघे नाही आहेत. याची संतांना खंत नाही महाराज. बुडतीये जन म्हणून अभंग संताचा शब्द भगवंताच्या तोंडात आहेत. अवघे, अवघे म्हणजे मंडपात असलेले तरी किमान, नाही का, हा असा शहारा येतो. अवघे या आणि सगळे या. त्याच बरोबर इथल्या प्रत्येकाला आव्हान आहे की अवघा ये. देहापुरता येऊ नकोस, प्रवचन करण्यापुरता येऊ नकोस, कीर्तन करण्यापुरता येऊ नकोस, भजन म्हणायला मिळते म्हणून येऊ नकोस, जिलेबी आणि रबडी. आता सकाळी काय होतं त्याला मी गैरहजर होतो, त्यामुळे मी बघितलं आज हे आणि ते दोघेच होते, बाकी बऱ्यापैकी सगळे तिकडेच होते. आता म्हटलं आता माझा रोल वेगळा आहे, नाहीतर शिट्टी मारत फिरलो असतो, नाही का. अवघे कशासाठी? अवघा ये, सगळा ये, संपूर्ण ये. एक अंगाने येऊ नकोस, सर्वांगाने ये, नाही का. आणि अवघे माझ्या मागे मागे असे जे कोणी येतील त्यांना भगवंत परत खात्रीपूर्वक सांगतायत किंवा खात्री करून देण्यासाठी सांगतायत, खात्रीनं सांगतायत, आजी देतो पोट भरी. बरं, आता 3 दिवस आपण इथं आहे. अगदी पहिल्या वेळेला सुद्धा पोटभरच होत, परत संध्याकाळ झाली, सकाळी पोटभर दिलेलं आहे, मग आता परत संध्याकाळी पोटभरच काय गरज नको आहे विचार केला तर, नाही का. तरी परत संध्याकाळी आहेच. मग आता कुठलं पोट? पोट कोणतं? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मस्त जिरेबेन रबडी पुरे म्हणाल तो वरी. खाली का नाही? खाली सगळ्यांनी. आता समजा अजून सकाळी ठेवली तर पुरे म्हणाल का? नाही. भगवंताचा शब्द पुरे म्हणाल तो वरी. मी माझ्याकडे काय ठेवत नाही, तू जोपर्यंत
पुरे असं म्हणत नाहीस तोपर्यंत मी देत राहणार. हा माझा धर्म आहे. तू जोपर्यंत पुरे म्हणत नाहीस तोपर्यंत तुला देणं हा माझा धर्म आहे. याच्यासाठी मात्र पहिल्या चरणानुसार तो आलेला असायला पाहिजे. मग पुढे भगवंत सांगतायत, आपण शब्दार्थावर आहे अजून, तिथंच आहे अजून. जाऊया थोडं 2 तासात किती होते बघूया, नाही का. पुढे फार भगवंताला जाणीव झाली की बाबा हे असं सगळं आहे. मी तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून टाकला, असा हा धर्ममंडप आहे, अशी ही गोशाळा आहे, असं पुढे पटांगण आहे, असं पुढे बसायला खुर्च्या आहेत, असं जिलेबी रबडी आहे, भोगीची भाजी आहे, कळण्याची भाकरी आहे. असं म्हटल्यानंतर आता येणारे काही कमी हे गर्दी झाली की किती वेळ अनाउन्समेंट करायचं, हळू हळू चला. किती वेळ अनाउन्समेंट करायचं, हळू हळू चला. कोणी कोणाशी न बोला. आता गर्दीमध्ये हे शक्य आहे का? सांगावं लागलं महाराजांना, भगवंतांना सांगावं लागलं, तुकाराम महाराजांना सांगावं लागलं, नाहीतर लगेच कार्याचं बोलले असते ना ते. आता एवढं सगळे मागं आलायच तर चला जरा गो सेवा असं काहीतरी चरण पाहिजे होतं इथं. त्यांना आठवण झाली, हे आलेत काय खरं नाही. आणि म्हणून पहिल्यांदा यांना शिस्तीत आणलं पाहिजे, पहिल्यांदा यांना लाईनवर आणलं पाहिजे. आणि लाईनवर आणण्यासाठी म्हणून काहीतरी नियमावली बनवावी लागते, काहीतरी कायदा बनवावा लागतो, काहीतरी आचरण पद्धत घालून द्यावी लागते, काहीतरी रीत घालावी लागते. आणि मग त्या रीतीला महाराजांनी शब्द वापरले, हळूहळू चला. आम्हाला समजेल जरा हळूहळू म्हणजे कसं चालायचंय ते. काल बरेच हळूहळू चालण्याच्या रीतीवर आलेले नाही का. कोणी कोणाशी न बोला, बोलू नका. कारण कधी एकदा हे संपतंय आणि कधी एकदा याच्या बाहेर पडतोय, आणि याच्या एकदा बाहेर पडलं ही सीमारेषा आहे. हा निजधाम आहे, इथं निज सुख आहे, इथं संत कुळीचा राजा आहे, इथं प्राणविसावा माझा आहे, इथं वैराग्याचे मूळ आहे, इथं परब्रह्म केवळ आहे. आणि इथून बाहेर पडलं हे कुठे गेले, ती कुठे गेली, पोरगा कुठे गेला, पोरगी कुठे गेली, माझ्या सुनाचं काय झालं, माझ्या नातवंडाचं काय होणार, माझ्या पोराचं एवढं बघा, त्याला जरा समजावून सांगा. हा कुठनं, इथून बाहेर आणि याच्या आतमध्ये. म्हणून भगवंताने नियम घातले, साधू संतांनी नियम घातले. आणि जर नियम घालत नसतील आणि नियम न घालता जर काय चालू असेल तर तो परमार्थ नाही, तो प्रपंच चालू आहे त्या ठिकाणी, नाही का. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की बाबा जर असं तुम्ही नाही केलं तर तुमच्या वाटेला घाटे येतील. आणि त्या घाट्याचं ते सांगतात की तुका म्हणे सांडा घाटे. तुम्ही ते सांडा म्हणजे सोडून द्या, घाट्याचा नाद करू नका. घाटे सांडा त्यानं पोट भरणार नाहीत. अगोदर काय म्हटले, मी जे देणार आहे ते मात्र पोटभरी देणार आहे, मात्र माझ्या नियमानं आला पाहिजे. आणि माझ्या नियमानं जर नाही आला तर तुमच्या वाटणीला घाटे आहेत. आणि अशा मंडळींनी घाटे सोडा, सांडा घाटे, त्यानं पोट नाही भरणार. तेने नका भरू पोटे, त्यानं पोट भरणार नाही. पांडुरंगा करू प्रथम करू
चरण संततिया कृपादाने कथेचा विचारू कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत कृपा पाहिजे. आणि भगवंत कृपा झाली तर संत कृपा होते. संतांची कृपा आणि भामट्यांची कृपा. कोणती पाहिजे कृपा? नाही का? भगवंताची कृपा म्हणजे धर्माची कृपा आहे. भगवंताची कृपा म्हणजे देवाची कृपा आहे. भगवंताची कृपा म्हणजे संतांची कृपा. आणि संत कृपा झाली इमारत फळाली. नाही का? आणि म्हणून संतांची कृपा भगवंत कृपेनं येते. आणि म्हणून भगवंताच्या पाठी जाणारे आणि आसुरांच्या पाठी जाणारे. नाही का? रामायणाचा विचार करा आणि महाभारताचा पण विचार करा. त्या युगाचा विचार करा, त्या युगाचा विचार करा आणि ह्या युगाचा पण विचार करा. सगळा विचार करता संत कृपा होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण संतांना वंदन करून पुढे जाऊया. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा या दयाला करुणा करा या दयाला तुझा अनुग्रह लागलो तुझा अनुग्रह लागलो करुणा करा या दयाला करुणा करा या दयाला तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पवन झालं प्यारा प्यारे पवन झालं प्यारा प्यारे तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो पिता बाबा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो पिता बाबा करुणा करा दयाला अनुभव सांगितला पवन झालो चराचर. आणि कोण सांगितली तुमचा अनुग्रह लागल. फक्त शब्दामध्ये अनुग्रह आहे का? अनुग्रहाच्या अगोदर
हा शब्द टाकलाय त्यांनी, तुमचा. कुणाचा? तुमचा. तुमचा अनुग्रह लादलो आणि मग अनुभव सांगितला, पवन झालो चराचर. त्याच्या अगोदर नाव घेतलंय ओम नमो ज्ञानेश्वर, करुणा करा दयाळा. आता इथं आम्हाला काय वाटतंय, कोणाचाही असला तरी चालेल, शब्द तर तेच आहे. काय पूजा, इथं बी भेटतोय, तिथं बी भेटतोय, इकडे बी भेटतोय, इकडे बी डीमार्ट आहे, तिकडे बी दुकान आहे, त्या दुकानात बी भेटतोय, ह्या दुकानात बी भेटतोय. नाथ महाराजांनी तो तुमचा शब्द वापरला. महाराज हा तुमचा शब्द त्यांनी जाणून बुजून वापरलाय. फक्त म्हटले असते ना, मला अनुग्रह लादलो, कुणाचं तरी असेल, मला अनुग्रह लादलो, नाही त्यांनी खून केले. मग तुमचा आता अनुग्रह जनार्दन स्वामींचा आहे, पण खून माग माऊलींकडे केलेली आहे. त्याचा अर्थ काय होतो, तो त्या रीतीनं आलाय, तो त्या आचरणानं आलेला आहे. ते वैराग्याचे मूळ आणि परब्रह्म केवळ, जे लिंगदेहाची गाठ तत्काळ सोडवणारे आहेत, त्या रीतीने आलेला आहे. म्हणून तुमचा. आज इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज आपण श्रीपाद बाबांची पुण्यतिथी साजरी करतोय आणि तिकडे काल विषय झाला आदिनाथ उमा आणि ज्ञानेश्वर महाराजापर्यंत 12वे मूळ पुरुष. आणि इथं सुद्धा जगद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा हे 12वे मूळ पुरुष आहेत. त्यासाठी तुम्हाला माग 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 जावं लागेल. आणि माग जाताना इथपर्यंत कसं आलंय आणि इथं आल्यानंतर त्या महात्म्यानं आम्हाला कसं दिलं, महात्म्यांचं आचरण कसं होतं, ते महात्मे माऊलीने जे लिहून ठेवलंय, गुरा संत कुळीचा राजा, त्या सर्व तो अभंग सगळा आता म्हणत नाही मी, आपण नंतर त्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये बसतात का अगदी परफेक्ट 100%, 110%, नाही 1000% म्हणा. काल बऱ्याच मंडळींनी, अहो लहान लहान मुलांनी सांगावं श्रीपाद बाबांचं जीवन चरित्र. आणि इतर ठिकाणी भामट्यांनी बाबा कोण आहे त्याची ओळख साधकांना करून देऊ नये. आणि जर अशा भामट्यांच्या मागे आम्ही जात असेल तर इथं मूळ चुकलं. तुटून पडलेली फांदी पकडली महाराज, आणि तुटून पडलेली फांदी पकडली तर वाळलेला पाला पदरात पडेल, फळ पदरात पडणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माऊलीने जे लिहिलं ते बाबांना लागू पडतं. किंबहुना काल कोणतरी बोललं, एकनाथ महाराजांची शांती, तुकाराम महाराजांचं वैराग्य, माऊलींचं तत्वज्ञान, आणि ज्याला त्याला त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे रोखठोक भाषेमध्ये समजून सांगणारे असे सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या जसाच्या तसा बोध गुरुवर्य पुरुषोत्तम रायजाधव बाबांनी आमच्यापर्यंत आचरण पद्धतीनं आणलाय. आणि म्हणून या ठिकाणी केवळ शब्दामध्ये अनुग्रह नाहीये. कुणीतरी भामट्यानं ते शब्द आहे म्हणून दिले, तुमच्यावर कृपा होईल पण भामट्यांची होईल. तुमच्यावर कृपा होईल, कर्णावर जशी दुर्योधनाची झाली तशी आमच्यावर सुद्धा त्या भामट्यांची कृपा होईल. आणि भामट्यांची कृपा झाली तर आमच्या पदरामध्ये काय पडणार आहे, कर्णाच्या पदरात काय पडलं महाराज, एवढा दानशूर,
5 पांडवापेक्षाही सामर्थ्यवान असणारा, केवळ भामट्यांच्या नादाला लागल्यामुळं पदरात शेवटी काहीही पडलं नाही महाराज. जो दिला होता बोध तो सुद्धा आठवला नाही त्या क्षणाला. आणि महत्व इथं आहे, जर त्या क्षणी तुम्हाला दिलेला बोध आठवला नाही तर तुमचे तारणहार तुमच्या सोबत पाहिजेत. आता ते कधी तुमच्या सोबत असतील, तुम्ही त्यांच्या सानिध्यात असलं पाहिजे, नाही का? हाय आज जावा, जायला काही हरकत नाही. जो जे वांछिल तो ते लाहो, त्याला भाग्य पण पाहिजे, नाही का? काय रात्री विषय झाला, भाग्यवंत आणि नशिबानं असून नुसतं चालत नाही, नशिबानं मिळालं, भाग्याने टिकलं पाहिजे. मिळालं होतं नशिबानं, आता भाग्याने टिकतंय का नाही बघावं लागेल. भाग्य कुठे घेऊन जाते बघावं लागेल जरा, नाही का? आणि म्हणून आपला विषय होता भामट्यांची कृपा आणि संतांची कृपा. संतांची कृपा झाले, अरे तुम्ही जर कांदा भाकरी म्हणाला ना तरी सुद्धा तुमचा उद्धार आहे. शब्द कोणते असू द्या, जर कृपा नसेल तर तो शब्द कितीही तत्वमसी महावाक्य असू द्या, नाहीतर पोरांची नावं ठेवली हो तुम्ही सोहम म्हणून काय पोराचं नाव मारतो म्हणून काय त्याला काय खलविलंब्रम होणार आहे का तो? आज शब्दात कृपा नाही महाराज, कृपा त्या महात्म्यांच्या तळमळीमध्ये आहे, त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये आहे. आणि त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये घुसता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण कुठे गेलतो झेंडेताई? कानिपनाथला तुमच्या किती वेळा बाबांनी नेलं? का गरज होती का? एवढा सगळा नाम भेटलाय, बोध भेटलंय, प्रबोध भेटलाय, अगाध तत्वज्ञान आहे. आणि ठराविक मंडळींना बाबांनी त्या कानिपनाथच्या दर्शनाला नेलं. गेला का? जे गेलेत त्यांना माहित आहे. नेलं, मुद्दाम नेलं महाराज. आता म्हणे आता इथं असं असं आहे आणि असं असं दर्शन घ्यायचं आहे. आता आम्ही महाराज आम्हाला सगळं हे पाहिजे, असं वरनं जॅकेट असलं तरी अजून भारी. आणि तिथं जर नाथांचं दर्शन घ्यायचं आहे, सद्गुरुनाथांचं दर्शन घ्यायचं आहे, तर कसं जायला लागते महाराज? नाही, पहिलं सगळं हे काढायचं आहे. ऐका महाराज अजितराव, पहिलं सगळं हे काढायचं आहे. काय काढायचं आहे? हे चालत नाही, जॅकेट पॉकेट चालत नाही. तुम्ही म्हणाल पांढरे कपडे चालतील, मग वारकऱ्याचे ते नाही चालत, मग म्हणाल पगडी घालतो, ते पण नाही, भगवी पण नाही, पांढरी पण, कसलीच कपडे चालत नाहीत. फक्त आपले तिथं ते पण पहिल्या नियमात नसेल, आता नंतर आपलं माणसांनी केलंय म्हणून एवढं कमरेपुरतं आपलं एक जे काय असेल ती तुमची लंगोट म्हणा, चड्डी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, नाही का, तेवढंच ठेवायचं. बरं आता म्हणा ठीक आहे, मग आता तसे कुंभमेळा भरलाय, सगळे नागा साधू येतात, आम्हाला काय हरकत नाही म्हणे, बघतो आम्ही जरासं जातो. मग चालला असा चालेल? चालेल का? तिथं नाही चालणार. तिथं कसं जायला लागतंय महाराज? साष्टांग दंडवत पोझिशन मध्ये सरकतच जायला लागते. गावाला ते तुमच्याकडे पद्धत आहे का नाही माहिती नाही, देवीला दंडस्थान, काय दंडस्नान दंडस्थान काय असेल ते इकडे विचारत नाही मी काय लोकांना, तर ते लगेच सगळं सांगतो. दंडस्थान घालायला लागते बघ, पहिले घालत की नाही माणसं, अजूनही घालत असते काय काय गावागावामध्ये. तसं महाराज तिथं तुम्हाला साष्टांग दंडवत पोझिशन मध्ये आत जायला लागतंय. आणि महाराज जर अशा रीतीने गेला की नाही, काय सांगतोय मी बघा, आणि बाबांनी काय शिकवले बघा तिथं आम्हाला, अशा रीतीनेच गेला. येणे कुठे गेले? येणे उपाय, येणे उपाय, येणे उपाय, हा उपाय येणं या रीतीने आहे बाबा, या रीतीने ये, या रीतीने आला असाल ना महाराज, अनुभव आहे तो. जो नाथांच्या दर्शनाला जाण्याचा जो चेंबर आहे, तो जो त्यांनी जो जेवढा काय भाग ठेवलाय, तो किती किती
11 बाय 11च आहे. 11 इंच. 11 इंच म्हणजे 1 फूट पण नव्हे. 12 इंचच 1 फूट आहे. सव्वा इंच मध्ये नाही ना होत. 11 इंचच आहे. 11 बाय 11 महाराज जागा आहे आणि तिथं आतमध्ये. आता ह्याला जर थोडं कनेक्ट करा तुम्ही. कुणीतरी परवा विषय सांगितला शांबाला आणि मोक्षस्थान बाबांचं. त्या प्रकरणामध्ये पण आहे नाही का ते दिव्य काळा पट्टा आणि त्याच्या आतमध्ये आणि मग आतमध्ये नाही का ते तिथं आपल्याला जायचं आणि तिथं कसं जायचं आहे हे त्या प्रकरणात सांगितलं. तर इथे या प्रसंगातून आपण समजून घेऊया. जास्त अवघड भाषा पण वापरायला नको. आणि मला पण सगळे शब्द आठवले. तर तिथं 11 बाय 11 इंचाच्या तेवढ्या त्या बोळामधून महाराज कितीही जाड माणूस असला तरी आत जातो. का? कशाच्या जोरावर? या रीतीनं आल्यानंतर. आमच्या संघ गेल्यानंतर त्यावेळेस सुद्धा मला वाटतं, आता मी नाव नाही घेत, आहेत काय माणसं आमच्या बरोबर. आता तुम्ही विचार करा ना, आमचाच विचार करा फार तर नाही का. काय बाबा म्हणतात ना आता इथं काय होतंय जरा असे. हे बघा लगेच गेलं लगेच आलं. आम्ही मात्र धडपडतोय असं मागे पुढं खाली वर. का बरं? कशाचा अर्थ आला? कशाचा अर्थ आला? देहाच्या आतमध्ये असणाऱ्या अहंकाराचा. महाराज आणि ज्याने हा विचार केला की मी एवढा आहे, मी असा आहे आणि मग मी तसा आहे आणि मग मी इथं जातो का दर्शनाला? बाहेर थांब. याल तरी या रे. आपण काय बळजबरी केलेली नाही. आम्ही वर्षानुवर्ष इथंच आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष पुढे इथंच राहणार आहे. तुम्ही येत चला जात चला, पण आत यायचं असेल, बाहेरच्या बाहेर जायचं असेल तर मुखदर्शन. आला काय आणि गेला काय. पण आत जर यायचं असेल तर महाराज या रीतीने यावं लागेल. आणि म्हणून आपण या अभंगाच्या गर्भिताकडे जाण्यासाठी एवढी पार्श्वभूमी पुष्कळ झाली नाही का. अशा रीतीनं या ठिकाणी अनुग्रहाचा विषय आहे. अनुग्रह म्हणजे बसवलं, बोलवलं, तुम्ही गेला, संपर्क साधला, इथं नाही तर तिथं जाऊ, तिथं नाही तर तिथं जाऊ. नाही महाराज, नाही महाराज, या रीतीने गेलं पाहिजे, या रीतीने उतरवलं पाहिजे. आणि मी म्हणतो जर ते परब्रह्म चालतच इथं आलंय, आमच्या समोर उपलब्ध आहे, आमच्या इथं उपस्थित आहे, आमच्या भागात आहे, तर ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहे, तुंकीती अमृताचा गिळीती गा, तुंकुनी अमृताचा गुण गिळीती देखुनी डोळा, देखुनी डोळा, तुंकीच्या अमृताचा गुण. म्हणजे अमृताचा आतमध्ये इथं आले पाक. इथं आहे बाबा सांगतात ना, जिबे इथं पडले, जांभूळ इथं आहे, जांभूळ इथं आहे, नुसतं ढकलायचं आहे आतमध्ये. सांगूच मग. हा मग ते मित्र होते नाही का दोघं. आता दोघं मित्र आहेत, जरा आजच्या काळातले होते. म्हणजे दोघं मित्र असे आळशी झालेले, गेले, जांभळ लागले झाडाला मस्तपैकी. आणि मग आता जांभळ खायचे म्हणे, असं नाही करायचं, पडलं पाहिजे म्हणे तोंडात. झोपली झाडाखाली, झोपून जांभळ खाणार, झोपून भजन करणार. समजून घ्या. झोपले दोघं, झोपले, एकीकडे झोपला एकीकडे झोपला. मग आता बघता बघता पडलं ना म्हणे, एक जांभूळ पडलं असं एकाच्या इथं, आणि पडलं ते पडलं. आता ते आ करून झोपलेत ना. आता असं झोपलं तरच जांभूळ तोंडात पडेल ना, नाहीतर दुसरीच पडणार. आ करून झोपले. मग एकाच्या पडलं इथं, कुठं इथं. तो काय म्हणतो बघ, आता इथं पडलं का नाही, तो बाजूवाल्याला म्हणतो, हे पडले बघ, पडले बघ, इथं आहे बघ, जरा ढकलतोस का रे आतमध्ये. हे म्हणला माझं काय नडले काय, मगाशी म्हणे ते हे येऊन म्हणलं तुम्हाला, तो आला म्हणे आणि हे केलं तरी मी हल्लो नाही.
जांभळ ढकल थोडी उठणार आहे म्हणे मी. कुठे पडले महाराज जांभळ? जांभळ इथं पडले. सांगायचा मुद्दा काय, जांभूळ खायचा आहे. जांभूळ खायचा आहे. बर ठीक आहे, तुला तोडून काढायचं नाही, झोप तरी. येईल वारा, वारा येईल, हलवेल फांदी, होईल भगवंताची कृपा. करतील ते, धरतील मनामध्ये काहीतरी असू दे, होईल याला देऊया म्हणून. पाडतील जांभळ. ऐका, लक्ष द्या इकडं. जांभळ पाडतील, पडल, ओठावर पडल. नुसतं ढकल, जवळ आहे नुसतं, इथल्या इथं नुसतं असं एक टच करायचा, नुसतं एक टच आतमध्ये जाईल आणि तृप्त होशील. जांभूळ खाल्ल्याचं समाधान भेटेल. आपलं दुसरं कशावर चाललंय समजलं का? इथंच आहे, इथंच पडले, इथंच आहे जांभळ. आम्ही मात्र त्याला शोधायला लागलोय. बाजूचा ढकलल माझ्या तोंडात. अरे तो ढकलणारा असा आहे की त्याच्या तोंडामध्ये ते कुत्रू सुसू करून गेलं तरी तो उठला नाही. याचा गर्भितार्थ समजून घ्या. तो भामटा आहे. तो तुम्हाला मदत करायला थोडी आलाय तिथं. तो तुम्हाला लुटायला बसलेला आहे. आणि कसा फसवेल काय सांगता येत ना. त्याची कृपा तुमच्यावर होणार. त्याची कृपा व्हायला पाहिजे होती, नाही का? आणि म्हणून तुझं आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आणि म्हणून आपण अभंगाला धरून आहे, काळजी करू नका. कुणाच्या मागे जायचं? भगवंत स्वतः सांगतात. संतांची भाषा आहे भगवंताच्या तोंडात, म्हणजे संत सुद्धा सांगतात. आता प्रमाण दे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान येथे भलती नारी नर. आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं की या या, नाही का? आता या म्हणणारी बरेच आहेत, नाही का? आपला विषय काय चालला होता? जायचं कोणाच्या मागे, नाही का? या या असं आपल्याला प्रकर्षानं जाणवतं निवडणूक आल्यानंतर. निवडणूक आल्यानंतर जाणवतं की नाही? अहो कधी तुम्हाला ओळखत नाही, काय नाही, तरी सुद्धा हा तुमची गोशाळा आहे, कुठे आहे, कशा आहे, आणि काय तुम्हाला पाहिजे का? अरे हा 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 हा. आता हे असं करताना काय म्हणत त्यांना? या कुणाच्या? आमच्या. कुठे? मागे, नाही का? मग आता कुणाच्या मागे जायचं याचा विवेक आम्हाला नव्हता. कुणाच्या मागे जायचं याचा विवेक आम्हाला नव्हता. आता हा विवेकाकडे लक्ष द्या. हा विवेक महाराज एकदा जागा केला किंवा एकदा निर्माण झाला म्हणून तो कायमचा राहिला असं नाही.
आहे का बघा, आहे का बघा. आणि फार मोलाचं मार्गदर्शन बाबांनी केलं. इतिहासाची पुनरावृत्ती. पुनरावृत्ती का होते? आम्ही विवेकावरून घसरलो. आणि भगवत भावाच्या पाठीमाग तिथं पण बाबांनी उपदेश केलाय. भगवत भाव ग्रंथाच्या पाठीमाग ऐक, आठवते का बघा, की हा पहिला विवेकावर आणलं होतं मी. आता असं घ्या, मी विवेकावर आणलं होतं तेव्हा परत मंडळी मोहामध्ये, लोभामध्ये, याच्यामध्ये अडकली आणि परत विवेकावरनं घसरली. बरोबर. परत मी एकदा आलो, माऊलींच्या रूपानं आलो, भगवंताच्या रूपानं आलो, प्रभू श्रीकृष्णांच्या रूपानं आलो. परत मी त्यांना रीत घालून दिली. परत रीत घालून दिली म्हणजे विवेकावर आणलं. परत मंडळींनी काहीतरी मोहमायामध्ये अडकले आणि परत घोटाळा केला. परत श्रीपाद बाबांच्या रूपानं आलो, परत ती रीत घालून दिली. अष्टसात्विक भाव उमटवले, प्रवृत्ती दाबून टाकली, निवृत्ती उठवली, बंधनापासून मोकळं केलं, मोक्षाला पात्र केलं, कर्तृत्व भाव काढून घेतला, अकर्तृत्व निर्माण केलं, अभयावर आणलं, विवेकावर आणलं, विरक्तीवर आणलं. बाबाच्या संगतीमध्ये आहे तोपर्यंत या मंडळींनी पांघरलेली कातडी दिसली नाही. जसे महात्म्यानं आपलं अवतार कार्य पूर्ण केलं तस, ऐका महाराज, तस पांघरलेली कातडी निघालं. माणसाचं कातड पांघरले ते निघालं आणि आतली सगळी जनावर दिसायला लागली. हेच घडत आलंय ना पुनरावृत्तीमध्ये. वेगळं काय घडलंय? हेच घडत आलंय पुनरावृत्तीमध्ये. आम्हाला महात्म्यांनी, भगवंतांनी बोध करावा, विवेकावर आणावं, विरक्तीवर आणावं, वैराग्यावर आणावं. का? यदा यदा हि धर्मस्य, याच्यासाठी. प्रपंच मोठा करण्यासाठी विवेक नाही, प्रपंच मोठा करण्यासाठी विरक्ती नाही, मी माझ्यासाठी विरक्ती नाही, मी माझ्यासाठी नाहीये. धर्म तुझा धोक्यात आहे, धर्म धोक्यात आहे, तुझा देश धोक्यात आहे, तुझा देव धोक्यात आहे, तुझी गोमाता धोक्यात आहे. पुन्हा पुन्हा आम्हाला विवेकावर आणलं, आम्ही पुन्हा पुन्हा घसरलो. म्हणून विवेक एकदा निर्माण केला आणि झालं नाही, त्याला कायम मजरदही सद्गुरु भाव पाहिजे, कायम मजरदही सद्गुरु भाव पाहिजे. आमचा मजरदही सद्गुरु भाव कायमचा का कामापुरता? बबितात आहे कामापुरता नाही का? आणि ज्यांचा कामापुरता आहे त्यांचा अविवेक कधी जागा होईल काही सांगता येत नाही. म्हणून विशेष अत्यादरू विवेका. वाटेल तुम्हाला, अरे एवढं मी धर्माचं कार्य केलं, म्हणजे धर्माचं कार्य केलं म्हणजे काय? सप्ताह भरवला, अन्नदान केलं, इकडं दान केलं, तिकडं दान केलं. आतमध्ये काय अभिलाषा होती माहिती नाही. फळ कशाने भेटेल? बाहेर जायचंच नाही, भगवत भाव वाचायचा. भावाची नोंद वाचले? कुणी कुणी वाचलं? भावाची नोंद वाचलं का? इकडे वाचलं का भावाची नोंद? भावाची नोंद करतोय, सगळं दिसतंय, देवाचं करतोय, दानधर्म करतोय, हे करतोय, कोणत्या भावानं करतोय? आलो इथं, कोणत्या भावानं आलाय? त्या भावाची नोंद. महाराज ते काय म्हणतात ना, मुंगीच्या पायात हा, तो पण तो ऐकतो. आणि इथं तर तुमच्या मनात म्हणण्यापेक्षा तुमच्या अंतःकरण चतुष्टयामध्ये काय चाललंय तो तो जाणतो. कारण कारण तो महाकारण आहे. संपला विषय. कारण तो महाकारण आहे. महाकारणापासून कारण, कारणापासून सूक्ष्म. आणि आपली चर्चा कुठं चालली आहे? सूक्ष्म देहावरती नाही का?
करतोय सगळं पण मनामध्ये भाव काय, करतोय सगळं पण चित्तामध्ये काय विषय चालू आहे, करतोय सगळं पण मन बुद्धीमध्ये काय चालू आहे, विचार. बुद्धी जर विवेकाला जोडलेली नसेल तर विचार काय असणार महाराज, कितीही बुद्धिवान असू द्या, जर ती विवेकाला जोडलेली नसेल तर ती बुद्धी सुद्धा अणुबॉम्ब टाकून बेचिराग करण्याचंच काम करते. विवेक नाहीये, विवेक नाहीये. काय चाललंय आपलं, काही जरी करत असलं तरी हा ट्रॅक सोडायचं नाही. काही जरी करत असला मनामध्ये काय आहे, चित्तामध्ये काय आहे, बुद्धीमध्ये काय आहे आणि अहंकार कोणत्या पातळीवरचा आहे, मन बुद्धी चित्त अहंकार हा तो विषय काय आहे, हा तो जाणतो. फुल स्टॉप, विषय संपला. आणि म्हणून हा जो जाणतो त्याला म्हणायचं जाणता. आणि अशा जाणत्याला माऊलीने म्हटलं मनोनी जाणतेने गुरु भजीजे तेने कृत होईजे. आता कृत म्हणजे हे जे तुमच्या अंतकरणच्या दृष्टीमध्ये चाललंय तेने कृत कार्य होईजे. ते काय आहे, त्याच्यामध्ये बदल करतात. तू म्हणे मीची करी माझी भजनी चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि बुद्धीचे वैभवाने नाही जे काय पुढं शेवटचे जे सांगितले. आणि नंतर राहिला नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. हा हे कोण जाणत, महाकारण. मात्र ते महाकारण असले पाहिजेत. हा आलाय भारी दिसतोय होईल काय त्याच्याकडं नाही, ते जाणतात बरोबर. भाऊ नंतर या जरा आमच्यासारखं असलं का, अरे वा आला अनुग्रहाला आले, 2 अनुग्रह होणार, चला बसा बसा बसा. आणि बाबांनी सांगितलं त्यांना पुढच्या कार्यक्रमाला बोललो, थांबा जरास, वेट अँड वॉच. याचा अर्थ त्यांना कृपा करायची नाही तुमच्यावर, तुम्हाला थांबा जरासं सांगण्यामध्ये त्यांची कृपा आहे. त्यांना थांबा जरा सांगण्यामध्ये त्यांची कृपा आहे, कारण ते जाणतात तुमचा सूक्ष्म देह कुठल्या पातळीवरती आहे. देहानं जरी तुम्ही समोर असला तरी सूक्ष्म देहानं तुम्ही नेमकं कुठं आहे हे जाणतात. म्हणून कशी ती जाणीव होत असेल ना, काहीतरी जाणीवच झालं का सकाळी, परिपाठात जाणीवच काय झालंय का, थोडं थोडं कानावर आलं तर म्हणून म्हटलं झालंय ना, होय तरी म्हण नाही तर नाही तरी म्हणा. मला ते प्रमाण घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही ना का. कशी जाणीव होत असेल, कशी होत असेल जाणीव. फार विचार करतो महाराज, फार विचार करतो. अमोल कुठे कसं ओळखलं बाबांनी, काय बाबांनी कसं ओळखलं असेल, मला दुसरं लग्न करून घ्यावंच वाटतं. काय नाही बोलले नाही, भाषण नाही, त्याच्या घरी बी नाही गेले, कोण बी नाही, काहीच नाही. आला डोंगरावर, अमोल तुला वाटेल बरं का आता दुसरं एखाद लग्न करून घ्यावं. 2 तासात म्हणतो बाबांना कसं कळलं. मी तर सहजच बोललो होतो बायकोला, एवढं सगळं किचकिच होते असं होतं तर मी त्यापेक्षा अजून एक. बाबांना कसं कळलं, अरे बाबा तुझा सूक्ष्म देह त्याचं महाकारण ते आहे. होतोय का विषय, लिंक होतोय का बघा. महाकारणाला कारण माहित नाही, कारणाला सूक्ष्मदेह माहित नाही, सगळं माहित आहे ना का. म्हणून त्यांनी सांगितलं ध्यानात आहे पण म्हणत नाही. घ्यायचंय बाबांची सेवा करायची आहे, सुहास गो सेवा करायची आहे, हाय ध्यानात पण म्हणत नाही. कारणामध्ये आहे तुमच्या पण तुमच्या सूक्ष्म मध्ये नाहीये. समजतो विषय, म्हणजे प्रारब्धात हाय पण तुमचा सूक्ष्म देह तुम्हाला तिकडे जाऊ देणं झालाय. नको गोशाळेवर, नको पांडवकड्यावर, नको मंदिरामध्ये, नको या सत्संगामध्ये. सूक्ष्म देह नाचवतोय तुम्हाला, तुमचं मन तुम्हाला नाचवतंय, तुमचा अहंकार तुम्हाला नाचवतोय, तुमचं चित्त तुम्हाला नाचवतंय, तुमची बुद्धी तुम्हाला नाचवते महाराज. आणि म्हणून भावाची नोंद तिथं होते, ते जाणतात आणि ते जाणते आहेत
अशा रीतीने ते जाणते आहेत. आणि म्हणून मग माऊलीने आपण येऊया, वेळ झाला वेळ सांगत चला, आपण येऊया अभंगाकडे. आणि म्हणून मग माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलं काय, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे पुरुषांचे, चंद्रमेचे आलांचन, मार्तंडचे कापहीन, ते सदाई सदा सज्जन सोयरे हो. पुढचा आता नंतर म्हणत पाठ करा. घुमवा रे घुमवा. ते सोयरे व्हायला तयार आहेत, ते सदा सोयरे आणि ते सज्जन सोयरे. आता एक तर सोयरा असेल पण सज्जन असेल सांगता येत नाही, जरी असला तरी सदा असेल असं सांगता येत नाही. मुलगी बघण्यापर्यंत लय सज्जन, लग्न झालं की शिंग बाहेर आले. खरंय का? अगदी समाजामध्ये ज्याचं बोलणं भाषण आहे त्याला बी फेटा बांधून बोलवतात, बसा पाहुणे येणार आहेत. सज्जनपणा दाखवायचा असतो नाही का? सगळं झालं, लग्न झालं, नंतर इनीचं पटत नाही आणि हिवायचं पटत नाही आणि नंद भाऊजाचं पटत नाही. जाऊ दे चला. तर विषय काय आपला, सदा आणि सज्जन. सदा सज्जन असतील असं सांगता येत नाही, सज्जन असतील ते सोयरे असतील असं सांगता येत नाही, आणि सोयरा असला तरी सज्जन असं सांगता येत नाही, आणि तो सदा असं सांगता येत नाही. मग सदाला फार महत्व आहे. कशाला महत्व आहे? सदाला महत्व आहे. आनंद जरी असला तरी तो सत पाहिजे. त्याला म्हटलं सत, तो चित पाहिजे, चिरकालचा पाहिजे, सतत पाहिजे, मग त्याला सच्चित आनंद. जर पहिले दोन नसतील तर नावात नुसता आनंद असून काय करायचं? काय महाराज, नावात अर्जुन असेल आणि जसं अर्जुन भगवंताला समर्पित झालता तसा समर्पित झाला नसेल तर मधुकर नुसतं नाव अर्जुन असून चालेल का पोरच? नुसतं नाव अर्जुन असून चालेल का? तसं नुसतं नावात आनंद असून आनंद होईल का? तो चेहऱ्यावर दिसेल का? कारण जाणत्याला विसर. जे कल्पतरूंचे आरव आहेत, जे चेतना चिंतामणीचे गाव आहेत, जे पियुषाचे अर्णव आहेत. आता याचा अर्थ करतो का? नंतर बघा, कोण करायला वेळ नाही. आता माऊली अनुभव सांगते, त्यांना शरण चला. चला शब्द इथं बी आहे, शब्द तिथं बी आहे. चला कुठे चला? यांच्या सानिध्यामध्ये चला, यांच्या शरणागतीमध्ये चला, यांच्या चरणाशी स्थिर होण्यासाठी चला. आणि तेच परत माऊलींनी अगदी पर्टिक्युलरली सांगितलं, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा. संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा, देव नाही तुझा. कुणाच्या मागे जायचं आपलं? आता हा अभंग जर म्हटलं तर दिवस जाईल आपला.
आपण अजून पहिल्यातच आहे काय, तिथंच खरी गडबड आहे. हो गडबड तिथंच आहे, जायचं कुणाच्या माग. हा एकच आयुष्य भेटलंय. काल विषय झाला, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, मनुष्य जन्मा येऊन हानी झाली. हा एकच आहे, ह्याच्यानंतर कधी भेटेल सांगता येत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्य देहाचा वारा. त्याच्यामध्ये माऊली काय हालत होते, आता काय वयस्कर मंडळींचं बघतो आपण. त्याच्यापेक्षा जाऊ दे, उगमची माफी मागून सांगतो. काल उगम खुर्चीवर बसले होते ना, मला अष्टवक्र मुनींचं ध्यान झालं. पण तरी सुद्धा जर दुसऱ्या बाजूचा विचार केला, भाव आहे अंतकरणामध्ये बघा, त्याचा सूक्ष्म देह आणि मस्त देहानं धडधाकट आहेत, पण आज काहीतरी कारण सांगून घरी बसलेले आहेत. काल प्रवचनाला होता तुम्ही सगळ्यांनी बघितलं आमचे उगम भाऊ कसे खुर्चीवर आले आणि बसले. आणि बसल्यानंतर महाराज ते टाळी वाजवत होते. भजन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना टाळी वाजवताना बघितलं का? कोणी बघितलं? कशाची जाणीव झाली? जाणीव कशाची झाली? त्याच्या ठिकाणी असणारी श्रद्धा, विश्वास, निष्ठा, निध्यास, हेच माझं कल्याण करू शकतात. हा भाव. महाराज टाळी वाजवण्यासाठी हात अनुकूल नाही आहेत, आमचे हात चांगले आहेत. तरी आम्ही ते टाळी वाजवायला वापरत नसेल तर अजूनही बारीक विचार करा, चांगला विचार करा. हा महात्मा आम्हाला बोध करण्यासाठी आहे. लक्षात घ्या, कुणाच्या मागे जायचं. अशी स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल की माझे हात जरी व्यवस्थित नसले, मला जरी बोलता येत नसलं, मला चालण्यासाठी माझी पाय इंद्रिय अनुकूल नसतील, तरी सुद्धा मी त्या महात्म्याचं भजन सोडणार नाही, त्या महात्म्याचं सानिध्य सोडणार नाही, त्या महात्म्याला सोडून जाणार नाही. ऐकताय का? जो गेला तो तेथेची मनमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनमार्गे गेला तो तेथे मुकला. मनमार्गे गेला तो तेथे मुकला. गेला तो तेथे मुकला. पाठी फिरवला तो चिरंजा. पाठी फिरवला तो चिरंजा. पाठी फिरवला तो चिरंजा. इथं पण सांगितलं मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आणि इथेही सांगितलं कसं? मनोमार्गे नाही, याल तरी यारे लागे अवघे. अवघे मध्ये मनोमार्ग येत नाही. लक्षात घ्या, मगाशी तो मुद्दा आपला झाला क्लिअर. अवघे मध्ये मनोमार्ग येत नाही. अवघे म्हणजे माझ्या मनानं, माझ्याप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे येत नाही. अवघे म्हणजे ते म्हणतील तस. तुम्ही म्हणताय ना, मग सांगितलं ना कपडे काढून आत जायचं, हा काढले. तुम्ही म्हणताय ना अंगठा दे, दिला. तुम्ही म्हणताय ना आता तू इथून पुढे 80 वर्ष काय असेल ते राम येणार आहे, तोपर्यंत तू इथंच थांबायचंय. रामाची भेट झाल्याशिवाय इथनं निघायचं नाही. थांबले. किती वर्ष थांबले? 80 वर्ष थांबले महाराज. आम्हाला 2-3 महिने 4 महिने वाट बघायला जमलं झाले. किती हव्यास, किती अविवेक, काय म्हणायचं. लगेच आता गोशाळेतलं तूप घेतलं, उद्या 2 चमचे खाल्लं की लगेच आम्हाला वाटलं यार गोशाळेचं तूप खाल्लं मी काल आणि अजून माझा थोबडा असाच दिसतोय. अरे त्या थोबड्याला माग हजारो जन्मीचे संस्कार झालेत. तो भाव त्या थोबड्यावर आहे.
थोबडा लगेच काय आज तूप खाल्लं उद्या रूप येणार नाहीये. आज नाम घेतलं आज आला लगेच होणार नाही. तपच्या तप घालवावी लागतात. चरणी स्थिर होऊन राहावं लागतं. सेवा करावी लागते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेवा करावी लागते. अनुकूल तर वैराग्य कोणीही दाखवेल. आज तुम्हाला पगार असतील लाख लाख द्याल तुम्ही लाखभर रुपये, वैराग्य नाही ते. ज्याला 500 रुपये पगार आहे तो म्हणतो हे माझे 500 घ्या, हा सगळा 100% माझा पगार. अरे आम्ही 10% द्यायला लाज वाटते आम्हाला. विचार करतो आम्ही आता मागच दिले आता परत द्यायला पाहिजे. मग एकदा देण्यापेक्षा ब्रेक करा. आता थोडी देऊया पुढच्याला थोडी देऊया. हे काय थांबलं नाही यांचं, हे सारखं चालूच आहे. ह्यांचं काय सारखं चालूच आहे. मग आता थोडे 5 देऊ नंतर 5 देऊ नंतर 5 देऊ झालं 25 मध्ये काम. जाऊ दे. सत्पात्री दान, समयदान, देहदान महात्म्य. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तर सांगायचं काय, जाणत्याला शरण जायचंय. कोणाला शरण जायचंय? भगवंत सांगतात सवंगडे ना तुम्हाला यायचंय तर केवळ माझ्याच मागे या. यायचं असेल तर या, बळजबरी नाही. येऊ नका. मी एकटा आलोयच आणि मी येण्याचं प्रयोजन मला चांगलं माहित आहे. माझ्या लक्षात आहे यदा यदा हे धर्म से करण्यासाठी मी आलोय. आज जर इथलं दही दूध तूप इकडे जात असेल, मथुरीला जात असेल तर ते थांबवायचं आहे आणि थांबवून आपल्याला अडवायचं आहे आणि अडवून तुमची पोटे भरायचे आहेत. पहिल्यांदा आम्हाला हे तूप विकता आलं असतं बाहेर. पहिलं मुंबईकरांना पुणेकरांना जाऊ द्या, पहिले इकडे जाऊ द्या, पहिले तिकडे जाऊ द्या. घ्या बाहेर हे ओरिजिनल शुद्ध सात्विक तूप. तुम्हाला 3, 4, 5 हजार 6 हजार लिटर दिलं तरी कोणी देणार नाही. भेसळच देणार, चरबी देणार, पाम तेल देणार, डालडा मिसळून तुपाचा फ्लेवर मारला की बाई खुश, गडी बी खुश. तूप वाढलं बायकोनं डाळीवर. लय भारी शॉपिंग करायला येतात जोडीनं आणि मग नवरा असतोच ते धरलेलं आणि जाते वा ते कुठलं नाव डीमार्ट मध्ये जाते आणि तिथून ते आता काय नाही ते दुसरी सांगितली गोवर्धन 500 रुपये लिटर. अरे तुझ्या काकाच्या घरी 30 लिटर दूध लागतंय. त्याला 1 लिटर तूप काढायला 30 लिटर दूध लागतं. आणि आमच्या किल्लार गिर आणि सेहवाल या ज्या देशी गोमाता आहेत यांचं दूध 100 रुपये लिटर आहे. कारण ते दुरापास्त आहे, दुर्लभ आहे. आता त्या चरित्रामध्ये मी जात नाही. त्यांच्या किती गायी होत्या बाबांनी सांगितलं त्याच्यातली एक 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 निवडून मग त्या गायीचं दूध तूप त्या भगवंताला चारत होते. म्हणून तो धर्माचं कार्य करण्यामध्ये सक्षम. शिवाजी महाराजांनी देशीचं दूध खाल्लं, तूप खाल्लं म्हणून हिंदवी स्वराज्य व्हावंय म्हणून सक्षम. आम्हालाही त्या कार्यासाठी तयार करतात महात्मे. म्हणून हे प्रयोजन आहे. कुणाच्या मागे जायचं? भगवंतांनी सांगितलं याल तर माझ्या मागे या, आपण अडवूया, आपण जिरवूया, आपण खाऊया. मथुरेला जायची काही गरज नाही. आणि मग सगळे सवंगडे त्यांच्या मागे गेले. बस एवढा चरित्रातला दृष्टांत फार झाला. त्याच्यानंतर भगवंतांनी यार तरी यारे मागे हे सोडलेलं नाहीये. ज्या वेळेला महाभारताचा प्रसंग आला किंवा अजून कोणता कोणता प्रसंग आला त्यावेळेला सुद्धा त्यांनी तेच सांगितले अर्जुना आणि पांडवांना आणि द्रौपदी तुम्हाला जर होत नसेल मी तर करणारच. विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुनला काय दाखवलं हे बघ हे सगळे चाललेत लाईनीन आतमध्ये. त्या विश्वरूप दर्शनामध्ये सगळे धृतराष्ट्र, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन, दुःशासन सगळे 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 चाललेत म्हणे हे सगळे मी करणारच आहे. मी केलं. तुम्ही फक्त माझ्या मागे या आणि निमित्त व्हा. काय सांगितलं? निमित्त व्हा. आणि निमित्त व्हा म्हटल्यानंतर अर्जुनाला परत सांगितले बघ मी सगळी व्यवस्था लावून ठेवलेली आहे. ह्याला कधी मारायचा, ह्याला कुठं मारायचा, ह्याला कसं मारायचा, ह्याला कसा गाठायचा, ह्याला कुठल्या खिंडीत गाठायचा, ह्याला कुठं राहायचा. तू फक्त बाण उचल बाबा. तू फक्त बाण उचल. कोणी तुमच्या स्वप्नात कोणी बघितलं होतं एवढ्या 25 गायी एकत्र भेटतील आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या. सगळी व्यवस्था लावून ठेवले. झाडावर तिथवर माती कुठनं आणायची. अरे जा नुसतं टिकाव मारा हाय माती. नुसतं वरनं बघितलं माघारी आला असतो तर असो
हा अनुभव सगळे तुम्ही सांगताय, त्याच्यामध्ये आता जास्त नको जायला. तर भगवंतांची जी भाषा आहे तीच भाषा संतांची आहे, तीच भाषा माऊली सांगतात. त्या गुरु हा संतकुळीचा राजा, म्हणजे ते संतकुळीचे राजा असले पाहिजेत. तो प्राणविसावा असला पाहिजे, तो धैर्याचा डोंगर असला पाहिजे. गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोंगरू, कधी काही मैना गुरु घाली ज्ञानांजन घालणारा पाहिजे. नुसते गोंधळायला गोंजरणारा नको, ज्ञानांजन. ज्ञानांजन घातल्यावर का डोळं, काजळ घातल्यावर डोळं चुचूच थोडतरी ना काय हे. मग तुम्हाला ज्ञान सांगितलं बरं 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 वाटण्यासाठी सांगायचं. ज्ञान बरं वाटण्यासाठी सांगायचं तुम्हाला. लय बरं वाटलं. काल सांगितलं तासून इकडनं कारण ते आलेच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. तासासाठी तासून घ्यायला नको वाटतं महाराजांना, कारण आम्हाला हाय ती तसंच जायचं आहे ना, आत एंट्री नाही. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तत्काळ, गाठलिंग देहाची. हा सगळा अभंग परत एकदा नजरे खालून घाला. तुकाराम महाराजांना आणि माऊलींना हेच सांगायचं की आशे जे आहेत, जे वैराग्याचे मूळ आहेत, जे परब्रह्म केवळ आहेत, माझं मला पुरस्कार, माझा लौकिक, मला पदव्या, मला भागवताचार्य, मला आनंदभूषण नाही. केवळ देव माझा आणि मी देवाचा. बाबांनी सेतूमध्ये एक संदेश टाकलाय. हा विषय तुम्हाला सांगणं, या विषयावर तुम्हाला आरूढ करणं हा माझा धर्म आहे. आणि या धर्माच्या मध्ये जर कोण येत असेल तर मी त्याला माफ करणार नाही. आणि तुम्ही काय मला जिलेबानी रबडी दिली म्हणून मी तुम्हाला अधर्म माफ करणार नाही, आणि माझा धर्म सांगायचा मी सोडणार नाही. हे लक्षण कोणाचं आहे? जावा माग दशरथ राजा तळमळत होता, नको जाऊ प्रभू रामचंद्र, माझा अधिकार आहे तुला अडवण्याचा. नाही, मी धर्माच्या कार्यासाठी आलो. आज जर मी धर्म नाही पाळला तर तुमचंच उद्या माग मला स्वर्गात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि म्हणून मला गेलं पाहिजे, कारण तुम्हालाही स्वर्गामध्ये अभिमानानं जागा मिळाली पाहिजे की याचा धर्म पाळला गेला. म्हणून वनवासाला भगवान श्रीकृष्ण तेच. श्रीपाद बाबांचं चरित्र काल सगळ्यांनी तुम्ही सांगितलंय. गटारेवर झोपडी बांधून आपण ऐकणार आहे आता थोड्या वेळाने ते. तर या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे, म्हणून फार काय नाही, अभंगाकडे परत एकदा जाऊया. आलं तरी यारे लागे, जर यायचं असेल तर अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी. आणि हे पोटभर आपल्याला कसं मिळतंय, हे जरी ते भागवत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता इथून जरी आलं असलं तरी आमच्यासाठी म्हणून त्याच्या वेगवेगळ्या डिशेस बनवून तुम्ही संत मायबाप पासून आताच्या प्रवचन मालेपर्यंत आणि काय वेगवेगळ्या माध्यमातून कसं काय नवीन डिश बनवायची की जेणेकरून तुम्ही खाल, हे त्यांना चांगलं माहित आहे. आणि म्हणून तसं ते चारतायत. आजी देतो पोट भरी. कुणाच्या गावात नव्हतं की ब्रह्ममुहूर्तावर उठून तो आनंद सोहळा असा भोगावा, तरी सुद्धा आजी देतो पोट भरी. बाहेर हा भेटणार नाही, पुरे म्हणाल तो वरी. बाहेर नाही भेटणार महाराज. नका पुस्तकाचे, बोला की महाराज, माझे नाही पाठ सगळे. नका पुस्तकाचे हरी तू एक मूळ धरी, तू एक मूळ धरी. त्याच्या अगोदर या सेवितो हा रस वाटितो आणि का नका हो रान बरे. बाबांच्या पर्यंत आलेला ओरिजिनल तो मी सेवन केलेला आहे, तुम्ही अंतकरणामध्ये धारण केलेला आहे, आणि तोच मी तुम्हाला वाटतोय. आता इकडे तिकडे बघू नका, नाही का. आणि म्हणून आता इथून पुढे हळूहळू चला. आता फार मोठे टप्पे, फार फार टप्पे पार करत आपण आलोय महाराज. आता इथून पुढे मात्र थोडीशी सावधगिरी बाळगायची. प्रबोधाची रीती आपल्याला तेच सांगते. तिथून पुढे आपण संख्येने वाढलोय, आपण गटाने वाढायला नको. संख्येचं गणित संख्येचा धर्म आहे महाराज. गट पाडते 1 ते 10, 10 ते 20, 30 ते 40. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चिखली गट, सातारकर गट. संख्येचा धर्म.
म्हणून सांख्ययोगावर महाराज थांबले नाही. पुढे चला, संबंध समजून घ्या, चांगला विचार, बारीक विचार करा, हळूहळू चला. एकमेकाला धक्का लागायला नियम आहे. हळूहळू चला. धक्का लागला तरी समजून घ्या. कोणी कोणाशी लागला असेल, धक्का गेला असेल, त्याचा पाय खड्ड्यात तोल गेला असेल, तुम्हाला धक्का लागला असेल, बोलू नका. बोललं तरी त्यानेही समजून घ्या. माफ करा भाऊ, धक्का लागला असेल, माफी मागा. या परत संत उदार उदार कृपाळू आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत, एवढे कृपादान तुमचे, आठवण तुम्ही द्यावी किंवा माझी सांगा. काकुळतलं या, मग ते तुमचीच आहे, ते तुमच्यासाठीच आहे, ते तुमच्यासाठीच येतात, परत परत येतात. मात्र जर योग चुकला ना, एकदा चुकला ना गाभाड योग, महाराज नाही, शेवटच्या चरणात त्याचा इशारा देतात. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. घाटे खाल्लेत का गेले हरभऱ्याचे भाजून? अप्पा घाटे नुसते ठेवायचे पुढे आवडीच, आणि परत म्हणायचं आता जेवण भेटणार नाही. मी कुठं खात होतो, नाही ठेवले. जेवण म्हणजे जेवण पाहिजेच ना. घाटेन पोट भरते का? घाटे खातो आपण आवडीनं, भाजलेले असले तर अजून जरा एक 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 जातोय आपलं, एक 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 एक. तसे विषय आहेत, तसे वासना आहेत, तसे उपाध्याय आहेत, तशा डिग्री आहेत, तशा पदव्या आहेत. एक आली की दुसरी याविषयी वाटते, तिसरी याविषयी वाटते, चौथी याविषयी वाटते. हां, साधक झाला की महाराज व्हावं, महाराज झाला की कीर्तनकार, कीर्तनकार झाला की प्रवचनकार, प्रवचन झाला की अधिकारी, अधिकारी झाला की परत अधिकाऱ्यामध्ये मीच कसा भगवताचार्य, मग रामानाचार्य, मग श्री 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 108, मग आमका तमका गेला खड्ड्यात. बाबा म्हणाले, अरे बाबा तू ते नाही आहेस, तू त्याच्या पलीकडचा आहेस. सावध होऊन भजनी लागा, देव कवा करा काय वारी. कालाचा प्रसंग आहे. कालाचा अभंग घेता की ज्ञानेश्वर माऊली नंतर घेता? नंतर ज्ञानेश्वर माऊली विनय करी. ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तिघांचे निवरी होतो, तिघांचे निवरी होतो, तिघांचे निवारे होतो, तिघांचे निवारे होतो, तिघांचे निवारे होतो, तिघांचे निवारे. वारे दोहीकडे, वारे दोहीकडे, वारे दोहीकडे
पसरोनी गडे मुग पसरोनी गडे मुग पसरोनी गडे मुग पसरोनी गडे मुग पसरोनी गडे वाहतीच्या धारा रे दोईच्या कोपरा 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 मने हाती ठोका मने हाती ठोका उने न दे का धिक उने न दे का धिक उने न दे का धिक उने न दे